मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपला विषय असा आहे का वीज मीटरची रीडिंग कशी चेक करायची किंवा कशी बघायची। मित्रांनो, जे वीज मीटर आपल्या घराला बसवलेले असतं त्याचं काम असतं आपल्या घरातील वीज वापरावर किती वापर होतो ते मोजण्याचं काम राहतं किंवा युनिट त्याच्यामध्ये किती जळालेले आहे ते मोजण्याचं काम असतं। जितका आपण जास्त वापर करू तितकं बिल जास्त येणार किंवा आपण जितकी जास्त वीज वापरू तितकं बिल जास्त येणार। मित्रांनो, तुम्हाला साइटला दिसत असेल मीटरच्या स्क्रीनवर नंबर दिसत असतील त्याला युनिट असे म्हणतात। मित्रांनो, उदाहरणार्थ आपण जे मीटरच्या स्क्रीनवर 6623 kWh असं दिसतं आहे याचा अर्थ तुम्ही 6623 युनिट असे वापरलेले आहेत। मित्रांनो, साइटला तुम्हाला मीटरच्या स्क्रीनवर काही नंबर दिसत असतील त्या नंबर्सला युनिट असे म्हणतात। उदाहरणार्थ जर आपण 6623 kWh नंबर दिसत असेल हा नंबर असा दर्शवतो की आपण या महिन्याला किंवा इतक्या नंबरची युनिट वीज वापरली गेली आहे। मागच्या महिन्यात जर तुमचे युनिट 6600 इतके असतील किंवा मित्रांनो आपण असं समजू का जे आपण या महिन्यात वीज वापरली आहे ती कसं काढायचं। जर मागच्या महिन्यात तुमचे 6600 युनिट असतील आणि आताच्या महिन्यामध्ये 6623 इतके युनिट पडलेले असतील तर आपण एक कॅल्क्युलेशन करू। 6623 मधून 6600 वजा करायचे आणि उरलेले 23 युनिट असं समजायचं का आपण या महिन्यात 23 युनिटचं वीज वापरली गेलेली आहे। मित्रांनो, तुमच्यासाठी आणि सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे असं आहे की प्रत्येक महिन्याला आपल्या मीटरचं फोटो काढून ठेवत चला, म्हणजे बिल जर चुकीचं आलं किंवा जास्त आलं तर आपल्याला पुरावा म्हणून दाखवता येतो। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कसा नाही ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, अशाच सोप्या आणि माहितीचे व्हिडिओ घेऊन येत आहोत आपण आणि आपल्या चॅनलशी जोडलेले राहा। धन्यवाद।